आज मी बनवला आहे चमचमीत असे पापलेट फ्राय, जे वरून जेवढे कुरकुरीत आहेत आत तेवढेच सॉफ्ट आहेत। चला तर बघूया रेसिपी। इथे मी 2 पापलेट स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता त्यावरती लिंबू पिळून सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। एकदा लिंबू लावून झालं की आपण इथे मसाला तयार करायचा आहे, ज्याच्यासाठी मी घेणार आहे 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1.5 चमचा कश्मीरी मिर्च पावडर, 2 चमचे आलं लसूण पेस्ट जे की छोटे 2 चमचे असेल, थोडंसं तेल आणि हे मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचं आहे। कारण की एकजीव करायला थोडा वेळ लागला तरी पण चालेल, पण हे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे। तुम्ही मसाले जेवढे एकजीव कराल ते नीट माशांना लावून घ्यायचे, म्हणजे ते माशांमध्ये मुरतात आणि त्याचा स्वाद आपल्याला येणार आहे। त्यामुळे जेवढे मसाले माशांमध्ये मुरतील तेवढा मासा जास्त चविष्ट लागेल। एकदा का माशांना मसाले व्यवस्थित लावून झाले की तुम्ही हे 1 तास ठेवू सुद्धा शकता। जेवढा जास्त वेळ मसाले माशांना लावून ठेवाल तेवढं ते मसाले माशांमध्ये मुरतील। मसाला लावल्यानंतर मासे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून ते खराब होणार नाहीत। 1 तास खूप आहे, तेवढ्यात ते मसाले पूर्णपणे ते मासे ॲब्झॉर्व करून घेतील। माशांना मसाले पूर्ण लावून झालेले आहेत। आता आपण वरच्या कोटिंगची तयारी करूया। तर कोटिंगसाठी इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, 2 ते 4 चमचे। त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ मिक्स करायचं, 1 छोटा चमचा कश्मीरी मिर्च पावडर जेणे थोडासा तिखटपणा येईल, त्याचबरोबर थोडीशी हळद, अर्धा चमचा चालेल आणि आपल्या चवीनुसार याच आवरणामध्ये मीठसुद्धा मिक्स करायचं आहे। हे सगळं घेतल्यावरती नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता कोटिंगचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण जे मसाले लावून ठेवलेले पापलेट होते ते याच्यामध्ये ठेवून जे वरचं कोटिंग आहे ते पापलेटला नीट लावून घ्यायचं, जेणेकरून जे रव्याचं मिश्रण आहे ते तेलामध्ये सुटणार नाही। नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, हे आपलं कोटिंग आहे ते सगळं तेलामध्ये निसटतं आणि त्याच्यामुळे आपलं तेल खराब होतं। त्यामुळे जेवढं तुम्ही व्यवस्थित दाबून लावाल तेवढं ते कोटिंग फिक्स होईल, मासावरून जास्त कुरकुरीत पण लागेल आणि जो काय रवा आहे तो तेलामध्ये सुटणार पण नाही आणि चवही छान लागेल। एकदा का कोटिंग नीट लावून झालं की गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाका। तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये पापलेट टाकणार आहोत। पापलेट सोबतच 2-4 लसणाच्या कोड्या पण टाकायच्या, त्याने स्वाद अजून वाढेल। आता वरून थोडं तेल टाकून तुम्ही हे झाकू पण शकता थोड्या वेळासाठी। झाकल्याने तो मासा अजून आतून चांगला शिजेल। एका साईडून शिजल्यावरती आपण तो जरा पलटायचा, म्हणजे दुसऱ्या साईडूनही व्यवस्थित शिजला जाईल। वरून थोडी कोथिंबीर टाकायची, जेणेकरून कोथिंबीरीचा पण स्वाद माशात उतरेल। अशा प्रकारे माझे दोन्ही मासे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि बघा ते किती सुंदर दिसत आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा।